नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला टॉपिक आहे ज्याचं नाव आहे नंबर सिरीज, संख्या मालिका. आता यावर कसे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात, कसे त्यांना सॉल्व्ह करायचं, काय अप्रोच आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ते आपण डिस्कस करू आणि मग आपण पुढील जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. बघा, संख्या मालिका एक क्रममालिका दिली जाते ज्याच्यामध्ये एक संख्या जी आहे ती संख्या मिसिंग असते. आता ती जी मिसिंग संख्या आहे ती कोणती आहे ती ओळखायची असते आपल्याला. तर बघूयात कशा पद्धतीने हे जे प्रश्न आहेत ते विचारले जातात. बघा, आता मिसिंग या ठिकाणी नंबर जे आहेत, ठीक आहे. एक तर बघा, तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचं लॉजिक लागल्याचं बघायला भेटेल. बघा, बेरीज किंवा वजाबाकी, गुणाकार किंवा भागाकार, हे जे लॉजिक्स आहेत हे लॉजिक्स बेसिक ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म केल्याचं बघायला भेटेल. किंवा तुम्ही जर पुढे पाहिलं तर तुम्हाला वर्ग, वर्गमूल, घन, घनमूल हा लॉजिक जो आहे तो देखील बघायला भेटू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर मूल संख्यांची मालिका जी आहे ती मूल संख्या इथे आपल्याला बघायला भेटू शकतं. फरक जो आहे तो मूल संख्यांचा वगैरे असू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर तुम्हाला कधी कधी असं भेटू शकतं की अंकांची बेरीज, जे अंक यूज केलेले आहेत त्यांची बेरीज वगैरे बघायला भेटू शकते. किंवा तुम्हाला अंकांचा गुणाकार जो आहे तो बघायला भेटू शकतो, अंकांचा गुणाकार, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता तुम्हाला फिबोनाची सिरीज जी आहे ती पाहायला भेटू शकते. किंवा तुम्हाला अल्टरनेट सिरीज या केस मध्ये बघायला भेटू शकते. अल्टरनेट सिरीज, एक सोडून एक संख्या जी आहे ते एकमेकांशी संबंधित असून पुढील मालिका जी आहे ती बनत गेलेली आहे, ठीक आहे. त्याचप्रमाणे पुढे जर तुम्ही विचार केला अंकांचा गुणाकार, ठीक आहे. आणि नेक्स्ट जर आपण बघितलं तर बघा, जो फरक आहे तो फरक मग तो सिंगल डिफरन्स असू शकतो किंवा डबल डिफरन्स असू शकतो. ठीक आहे. तर बघा, या पद्धतीचे जे लॉजिक्स आहेत ते आपल्याला बघायला भेटतील. आता तुम्हाला बेसिक मी तुम्हाला सांगितलं की बाबा रे, कोणते कोणते लॉजिक्स आपल्याला पाहायला मिळू शकतील. ओके. बघा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, वर्ग, वर्गमूल, घन, घनमूल, मूल संख्या क्रम, अंकांची बेरीज, अंकांचा गुणाकार, फरक, सिंगल डिफरन्स, डबल डिफरन्स असेल किंवा मग अंकांचा गुणाकार असेल, इव्हन फिबोनाची सिरीज, अल्टरनेट सिरीज. अच्छा, इथे अंकांचा गुणाकार डबल लिहिले आपण, ठीक आहे. तर हा जो आहे तो आपण एक काढून टाकूया. तर असे वेगवेगळे जे लॉजिक्स आहेत ते आपल्याला इथे पाहायला भेटून जाते, ठीक आहे. चला, तर आता प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा, आता एक 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 प्रश्न जो आहे, आता विचार कसं करायचा, प्रश्न समोर आला काय नक्की लॉजिक असू शकतो, ठीक आहे. हे विचार आपण कसं करायचं ते देखील सांगतोय बघा, कारण ते माहिती असणं गरजेचं आहे. प्रश्न प्रत्येक वेळेस नवीन येणार आहे. आता बघा, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्ह जो आहे त्याच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल असं विचारलंय. मग आता 27, 77, 177, 327, 527 असे या ठिकाणी काय दिलेले आहेत आपल्याला, संख्या दिलेल्या आहेत. आता आपल्याला दिसते संख्येमध्ये वाढ होताना दिसते, संख्येमध्ये वाढ होताना दिसते. मग आपल्या माइंड मध्ये आलं पाहिजे, एक तर बेरीज असू शकतो, गुणाकार असू शकतो, वर्ग किंवा घन, असं काहीतरी लॉजिक्स जे आहे ते आपल्याला बघायला भेटतील. आता तुम्ही विचार केला तर 27, 77, 177, 327, 527 यांचा जर विचार केला तर इथे वर्ग घनाचं काही लॉजिक लागलेला नाहीये, ठीक आहे. राहिलं अधिक किंवा गुणाकार. आता गुणाकाराचं दिसतंय का रे, गुणाकार ही दिसत नाही, मग बेरजेच लॉजिक असेल. तर बघा, 27 नंतर 77 दिसते, फरक दिसला 50चा. 77 नंतर 177, फरक दिसला 100चा. 177 नंतर 327, फरक दिसला 150चा. म्हणजेच काय झालं बघा रे, वाढ होत गेली, +50 +100 +150. मग इथे कितीने वाढ होईल, 200 ने वाढ झाले का बघा,
327 अधिक 200 527 भेटलं. मग राहिलं काय आता पुढे काय होईल मग 250 ने वाढ होईल. कारण बघा 50 100 150 200 250 अशा पद्धतीने ती वाढ होताना दिसते. मग आता इथे काय उत्तर येईल तर 777 जे आहे ते आपल्या इथे उत्तर येणार आहे. 777 उत्तर आलं पर्याय सी. ठीक आहे. तर बघा हा आपला पहिला प्रश्न होता. म्हणजे कशा पद्धतीने आपण अप्रोच ठेवलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण प्रश्नाच्या उत्तरावर पोहोचू शकतो, या गोष्टी आपण इथे डिस्कस केलेल्या आहेत. आणखी प्रश्न जसं समोर येईल त्या हिशोबाने आपल्याला विचार करावा लागणार आहे की नक्की होतंय काय. बघा आता इथे जसं की तुम्ही बघाल 1000 त्याच्यानंतर 501 दिसलं, नंतर 170 दिसलं, नंतर 47.5 दिसलं. आता संख्या जी येईल ती छोटी 14.5 15 16 16.5 अशा पद्धतीच्या संख्या दिसत आहेत. मग आता उत्तर काय येईल तर आपल्याला दिसतं इथे घट होताना दिसते. इथे घट होताना दिसते. घट होताना दिसते म्हणजे मायनस फरक असेल किंवा मग डिवाइड या पद्धतीने आपण लॉजिक लावू शकतो. वजाबाकी झाले किंवा डिव्हिजन झाले अशा पद्धतीचं लॉजिक आपण वापरू शकतो. बघा 1000 नंतर 501 दिसलं मग काय करू शकतो आपण. बघा 1000 भागिले 2 केले 500 भेटले बरोबर. अधिक 1 केला तर 501 भेटेल आपल्याला. बघा 1000 भागिले 2 केले 500 भेटला, अधिक 1 करून आपल्याला 501 भेटला. आता 501 170 बघा रे इथे भागिले 3 करूयात आपण. बघा 501 भागिले 3 केलं तर 5 3 1 3 3 18 3 7 21 167 भेटले. म्हणजेच अधिक 3 केले. काय केलंय बघा रे भागिले 3 अधिक 3. इथे काय केलं होतं भागिले 2 अधिक 1 केलं होतं. इथे भागिले 3 अधिक 3 केलंय. या ठिकाणी बघा 2 3 म्हटलं तर भागिले 4 येईल मग आणि अधिक बघा 1 3 इथे किती यायला पाहिजे 5 यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण विचार करू शकतो की बघा आता इथे 170 भागिले 4 केले अधिक 5 करून उत्तर भेटते का बघा रे. 4 चौक 16 उरले 1 4 2 8 उरले किती 2 आणि 4 पंचे 20 म्हणजेच काय झालं 42.5 अधिक 5 47.5 भेटला. ओके. मग आता पुढील संख्या काय असेल इथे काय लॉजिक वापरावं लागेल भागिले 5 बघा 2 3 4 5 झाले सिक्वेन्स. आता 1 3 5 म्हणजे इथे काय येईल 7 कारण पुढची विषम संख्या वाढत गेलेली आहे. म्हणजेच काय होईल या 47.5 ला 5 ने भागून त्याच्यामध्ये 7 वाढवावे लागतील. बघा 5 9 45 उरले 2 पॉईंट दिलं 5 5 25 म्हणजे 9.5 अधिक 7 केले तर उत्तर भेटेल 16.5 म्हणजे 16.5 जे की आपल्याला दिसतंय पर्याय डी. हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे. बघा आता या प्रश्नामध्ये तुम्हाला घट कशी होते कशा पद्धतीने आपण विचार करू शकतो ते आपण इथे बघितलं. चला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. आता बघा 3 4 10 33 136 आणि प्रश्नचिन्ह. या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारलंय. तर आता उत्तर बघा काय येईल. बघा 3 नंतर 4 दिसते 4 नंतर 10 दिसते 10 नंतर 33 नंतर 136. संख्येमध्ये वाढ होताना दिसते वाढ मोठी होते म्हणजेच गुणाकाराचं लॉजिक इथे असू शकते. बघा वाढ होताना दिसते गुणाकार किंवा बेरीज अशा पद्धतीने आपण विचार करतोय. बेरीज असू शकते गुणाकार असू शकतो. वर्ग घन हे काही दिसत नाही कारण छोटे छोटे संख्या आहेत या. ठीक आहे. मग आता काय झालं असेल बघा रे 3 1 3 अधिक 1 केलं 4 भेटलं. 4 2 8 अधिक 2 केले 10 भेटले. 10 गुणिले 3 30 30 अधिक 3 33 भेटले. इथे बघा 33 गुणिले 4 केले 132 अधिक 4 केले 136 भेटले. पुढे जाऊन काय होईल गुणिले 5 अधिक 5 बघा 6 पंचे 30 अधिक 5 35 13 पंचे 65 3 68 म्हणजे 685 जी संख्या आहे ती इथे आपल्याला बघायला भेटेल आणि जे की आपल्याला दिसते पर्याय सी मध्ये 685. कुठे दिसलं पर्याय सी मध्ये दिसते 685 तर आलं उत्तर आपलं फायनल. ओके. चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 4. खालील मालिकेत प्रश्नचिन्ह जो आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येऊ शकेल. जी संख्या येऊ शकेल ती संख्या आपल्याला इथे निवडायची. 16 20 36 56 92 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी काय येईल ते निवडा. जो प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी काय येईल. बघा आता 126 138 148 146 असं दिलेलं आहे आपल्याला.
126, 138, 148, 146. आता यापैकी कोणती संख्या येते? आता 16 नंतर 20 नंतर 36, 56, 92 प्रश्नचिन्ह असं दिलंय. संख्येमध्ये वाढ होताना दिसले तर 16 अधिक 4 20 झाले, 20 अधिक 16 36 झाले. 36 नंतर 20 ने वाढले. आता बघा रे 4 16 20, मग 4 अधिक 16 20 होत आहे. 16 अधिक 20 36, 36 चा फरक दिसतोय. म्हणजेच काय झालं इथे फिबोनाची सिरीज लागल्याचे दिसतंय. इथे फिबोनाची सिरीज जी आहे, फिबोनाची सिरीज आपल्याला इथे बघायला भेटली. आता ह्या सिरीज मध्ये काय होतं, हे जे दोन संख्या आहेत 16 अधिक 20 ते मिळून 36 बनलेलं दिसेल. 20 अधिक 36 मिळून 56 बनलेलं दिसेल. 36 अधिक 56 92 बनलेलं दिसेल. आणि 56 अधिक 92 6 2 8 आणि 9 5 14 148 आपल्याला बघायला भेटेल. आणि पर्याय तिसरा मग आपण उत्तर निवडणार. म्हणजे पाठीमागील दोन संख्यांची बेरीज ही पुढची तिसरी संख्या असते, हे लक्षात ठेवा. ओके, चला पुढील प्रश्न क्रमांक 5. आता खाली एक संख्या मालिका दिलेली आहे. त्या संख्या मालिकेत प्रश्नचिन्ह जो आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल? 47, 58, 71, 79, 95 आणि प्रश्नचिन्ह. आता इथे थोड्या वाढ झाल्याचे दिसते. म्हणजे इथे फरक जो आहे तो फरक इथे आपल्याला बघायला भेटेल. आपल्या लक्षात आलं की इथे फरक आहे. मग तो फरक कितीचा आहे, कसा आहे, त्याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल. मग तो फरक आपण बघूयात काय दिलंय, कसं दिलंय बघा. 47 आणि 58 म्हणजे अधिक 11 झाल्याचं इथे बघितलं आपण. 58 71 म्हणजेच अधिक 13 झाल्याचं आपण इथे पाहिलं. 71 अधिक 8 केले तर 79 झाल्याचं बघितलं. 79 अधिक 16 केले तर आपल्याला 95 झाल्याचं दिसलं. मग इथे काय झालं बघा रे, 11 13 8 16. अच्छा, 11 नंतर 13 आलं, नंतर 8 आलं, कमी झाली संख्या, पुन्हा त्याची डबल झाल्याचे दिसले. परंतु अशी काही क्रमिक मालिका ही बघायला भेटलेली नाहीये. म्हणजे ते कसं वाढलंय त्याचा विचार करावा लागेल आता. कारण बघा सिक्वेन्शियली मग आता पुढे कोणती संख्या घ्याल हा एक प्रश्न पडला, बरोबर. त्यामुळे तुम्हाला तो जमणार आहे का पार्ट? नाही ना. मग आता तुम्ही विचार कराल की सर असं झालं असेल, मग 4 अधिक 7 बघा, अंकांची बेरीज एक लॉजिक तुम्हाला लिहून दिलं होतं. अंकांची बेरीज सम ऑफ डिजिट ज्याला आपण म्हणतोय. ठीक आहे, 5 अधिक 8 बघा 58 आहे, 5 अधिक 8 13 झाल्याचं आपल्याला बघायला भेटतंय. 71 7 अधिक 1 8 ने वाढ झाल्याचे बघायला भेटले. 79 7 अधिक 9 16 ने आपल्याला वाढ झाल्याचे बघायला भेटले. 95 9 अधिक 5 14 किती होतंय रे 14. म्हणजे हे 14 ने वाढ होणार. म्हणजेच 109 जे आहे ते 109 आपल्याला दिसेल. आणि पर्याय डी मध्ये 109 दिसतंय. म्हणजेच उत्तर आलं 109. काय लॉजिक लावलं आपण इथे? अंकांची बेरीज. जी अंकांची बेरीज भेटली ती पुढे वाढवत जायचे. 47 4 अधिक 7 11 11 ने वाढ केली. 58 5 अधिक 8 13 58 अधिक 13 71. आपण या पद्धतीने संख्या ज्या आहेत त्या ठेवत गेलो आणि उत्तर काढलं. ओके, चला जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6. बघा एक प्रश्न जो आहे तो आपण घेतोय आणि व्यवस्थितरित्या बघायचं काय उत्तर आपण काढू शकतो, कशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळू शकतं. बघा 24 35 51 73 102 क्वेश्चन मार्क. जो प्रश्न चिन्ह दिसतोय त्याच्या जागी काय येईल? आता आपल्याला फरक दिसते. संख्या थोड्या प्रमाणात वाढत गेल्याचे बघायला भेटले. संख्या वाढली आहे, थोडी वाढत गेलेली आहे. मग 24 नंतर 35 दिसतं म्हणजे संख्या 11 ने वाढली. बघा संख्या वाढली 11 ने. पुढे 35 नंतर 51 दिसलं म्हणजे संख्या वाढली 16 ने. 51 नंतर 73 दिसलं, संख्या वाढली 22 ने. इथे 29 ने वाढले. मग बघा रे, आता 11 16 22 29 असं दिसतंय. तर 11 अधिक 5 16 16 अधिक 6 22 22 अधिक 7 29 म्हणजे 29 अधिक 8 केले तर 37 ने ही संख्या वाढेल. 29 अधिक 8 37 ने संख्या वाढवली तर 139 139 ही संख्या बनलेली दिसेल. आणि 139 पर्याय पहिला बघायला भेटला. उत्तर आलं आपलं फर्स्ट ऑप्शन 139 139 हे आपलं उत्तर येईल. चला पुढील प्रश्न क्रमांक 7. आता दिलेल्या मालिकेतील जो प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? जो प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? Which of the following numbers will replace the question mark in the given series?
8 39 79 394 789 आणि प्रश्नचिन्ह. या प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी कोणती संख्या येईल? 2149 3542 2862 3944. आता संख्या वाढताना दिसते, मोठ्या संख्येने वाढलेली दिसते. मग एकतर गुणाकार असू शकतो, वर्ग, घन काहीतरी असू शकतो. हे आपल्या माइंड मध्ये आलं पाहिजे. गुणाकार असू शकेल किंवा वर्ग असेल किंवा घन असेल, अशा पद्धतीने आपण विचार करू शकतो. ठीक आहे. मग आता संख्या बघा, ऑब्झर्वेशन, निरीक्षण तुमचं खूप महत्वाचं ठरणार इथे. तुम्ही कशा पद्धतीने निरीक्षण करताय त्याच्यावर तुम्ही उत्तरावर कसं पोहोचाल, किती लवकर पोहोचाल हे अवलंबून असतं. ठीक आहे. मग आता जर आपण इथे बघितलं तर आपल्याला दिसतंय 8 नंतर 39 दिसतंय, 39 नंतर 89 79 दिसतंय. अच्छा, मला इथे बघायला भेटलं 39 गुणिले 2 केलं 78 भेटेल, अधिक 1 केलं 79 भेटलं. अच्छा, इथे बघा 394 दुने 788 होईल, म्हणजे गुणिले 2 अधिक 1 बघायला भेटला. अच्छा, मग इथे काय झालंय, तर इथे असं होऊ शकतं 8 गुणिले 5 8 45 वजा 1 39. इथे गुणिले 5 वजा 1 लागतंय का ते बघूयात. बघा 9 5 45 वजा 1 44 भेटलं, कॅरी केले 4 7 5 35 4 39. येस, एक्झॅक्टली लॉजिक मॅच होत आहे. मग आता पुढे जी येणारी संख्या आहे याला काय करावं लागेल, गुणिले 5 वजा 1 करावं लागेल. तर बघा 5 9 45 वजा 1 44. युनिट प्लेस वर 4 इथे काय दिसलं नाही, इथे आलं उत्तर 3944. बघा 5 9 45 वजा 1 44, कॅरी केले 4 8 45 4 44, कॅरी केले 4 7 35 4 39, म्हणजे 3944 बघायला भेटला. आणि जे की पर्याय डी आपण ऑलरेडी निवडलेला आहे. ओके, म्हणजेच बघा गुणिले 5 वजा 1 आणि गुणिले 2 अधिक 1, गुणिले 5 वजा 1 गुणिले 2 अधिक 1 गुणिले 5 वजा 1, या सिक्वेन्स प्रमाणे ते पुढे पुढे जात राहिले. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 8. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्ह जो आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? दिलेल्या जी मालिका आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल असं आपल्याला इथे विचारलंय. 15 31 64 131 क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कच्या जागी खालीलपैकी काय येईल? जो क्वेश्चन मार्क आहे त्या क्वेश्चन मार्कच्या जागी खालीलपैकी काय येईल? पंधरा 31 64 131 क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कच्या जागी खालीलपैकी येणारी संख्या जी आहे ती कोणती आहे? 266 239 262 263. बघा आता इथे काय झालं, 15 गुणिले 2 15 दुने 30 अधिक 1 31, 31 दुने 62 अधिक 2 64, 64 गुणिले 2 128 अधिक 3 131, 131 दुने 262 अधिक 4 केले तर 266 भेटेल. 266 आपलं उत्तर येईल. आणि पहिला पर्याय आपण इथे निवडणार आहोत, फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे. म्हणजेच गुणिले 2 अधिक 1 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 2 अधिक 3 गुणिले 2 अधिक 4, गुणाकार 2 फिक्स होतं, अधिक 1 2 3 4 असे इन्क्रीमेंट होताना दिसत होते आपल्याला. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. आता 16 8 12 30 105 आणि प्रश्नचिन्ह असं दिसलंय. आता संख्येमध्ये वाढ होताना दिसते बघा. 8 नंतर 12 12 नंतर 30 30 नंतर 105, म्हणजे तुम्ही इथे फरक वाढ होताना दिसली. किंवा तुमचा गुणाकार जो आहे तो गुणाकाराचं लॉजिक तुम्ही इथे वापरू शकता. बघा आता जसं की इथे आपण बघितलं तर आता 16 आणि 8 वरून तर क्लिअर आहे की बाबा रे प्रत्येकाला माहिती आहे गुणिले 0.5 झालंय, अर्धाने गुणले त्याला 16 इंटू 0.5 8 भेटेल आपल्याला. अच्छा 8 एके 8 होत आहे, परंतु इथे 12 दिसते, म्हणजे 8 एके 8 आणि 8 45, म्हणजे 8 अधिक 4 12 होत आहे ना, 1.5 ने गुणलं. आता बघा 12 गुणिले 2.5 केलं, 25 दुने 30 25 दुने 50 कॅरी केले 5 25 एके 25 5 30, म्हणजे इथे 30.0 झालं. तर 30 आपलं उत्तर आलं. मग आता या ठिकाणी पुढे काय होईल, गुणिले 3.5 होईल,
आणि मग पुढचं जी संख्या भेटेल ती गुणिले 4.5 आपल्याला बघायला भेटेल. आता 105 गुणिले 4.5 करायचं आणि आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आपण फायनल करायचं आहे. मग काय उत्तर येईल ते बघूयात. 105 गुणिले 4.5 काय झालं बघा रे. 5 5 25, 5 1 5, ठीक आहे. 4 5 20, 4 1 4, म्हणजे उत्तर भेटेल 472.5. 472.5, 472.5 पर्याय सी इथे आपलं उत्तर येईल. 472.5 पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर येईल. चला आता पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10. दिलेल्या मालिकेतील जे प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. बघा 1 1 4 8 9 27 16 आणि प्रश्नचिन्ह असं दिसतंय. अच्छा बघूयात आता. बघा या ठिकाणी उत्तर कसं येईल समजून घ्या. बघा 1 1 4 8 9 27 16 क्वेश्चन मार्क दिसतंय ना. 1 1, आता हे 2चा वर्ग आहे, हा 2चा घन आहे, म्हणजेच हे 1चा वर्ग आणि 1चा घन असं झालं. इथे बघा 3चा वर्ग 3चा घन झालं. मग 4चा वर्ग 16, 4चा घन किती येईल 64 येईल. मग 4चा घन 64 म्हटलं तर इथे आपण पर्याय सी ची निवड करणार. म्हणजे वर्ग घन वर्ग घन वर्ग घन अशा पद्धतीने ही जी मालिका होती क्रमिक मालिका आपल्याला बघायला भेटली. तर बघा आतापर्यंत 10 प्रश्न आपण पाहिलेले आहेत आणि या सर्व प्रश्नांमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे लॉजिक जे आहे ते आपण पाहत आलेलो आहोत. आणखी बरेचसे प्रश्न आपण बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि असेच प्रश्न जे आहे ते भरपूर साऱ्या प्रश्नांचा सरावही तुमच्या परीने करत राहा, म्हणजे तुमची कमांड जी आहे ती या टॉपिकवर येऊन जाईल. चला आता पुढील प्रश्न बघूयात. 23 24 25, 25 29 28, 35 33 क्वेश्चन मार्क 40. आता एकतर सिरीज नुसार असेल किंवा मग अल्टरनेट सिरीज असेल. अच्छा 23 अधिक 1 24 अधिक 1 0 4 असं होईल का रे. 1 1 0 4 असं कुठली सिरीज दिसते का. नाही, म्हणजे क्रमाने जाणार नाही. क्रमाने जाणार नाही, मग काय करावं लागेल आपल्याला. क्रम दिसत नाहीये. जर क्रम दिसत नाहीये मग आपण काय करणार. बाबा रे क्रम दिसत नाही, अल्टरनेट सिरीजचा विचार करू. 23 अधिक 2 केले 25 भेटला. 24 अधिक 1 केलं 25 भेटला. 25 अधिक 3 केले 28 भेटले. 28 अधिक 5 केले 33 भेटले. अधिक 7 केले 40 भेटले. बघा बघ 1 3 5 7 विषम संख्यांची वाढ होत गेलेली आहे. अच्छा इथे बघा अधिक 2 केला, इथे काय झालं अधिक 4 केला, इथे अधिक 6 होईल. म्हणजे क्रम जे आहे ते समसंख्या वाढत गेले. 35 अधिक 8 43, संख्या काय भेटली इथे 43. 43 कुठे दिसला पर्याय बी. म्हणजे समसंख्या विषम संख्या यांचा जो फरक होता तो आपल्याला इथे बघायला भेटलेला आहे. अल्टरनेट सिरीज आपण याला म्हणतो. अल्टरनेटचा सिरीजचं लॉजिक आपण इथे वापरलेलं आहे आणि समविषम संख्या या ठिकाणी पाहायला भेटलेल्या आहे. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. आता 4 11 31 65 193 क्वेश्चन मार्क. आता संख्येमध्ये वाढ होताना दिसते. वाढ होताना दिसते मग गुणाकाराच्या पटीने असेल किंवा वर्ग घन असं लॉजिक असेल. चला तर आता हे तुम्हाला कसं ओळखायचंय, नक्की कुठलं लॉजिक वापरायचं. आपण ते 12-13 लॉजिक लिहून दिले, परंतु विद्यार्थी मित्रांनो त्यातला मग कोणता वापरायचा, कुठला लागू पडेल हा देखील समजणं गरजेचं आहे ना. प्रत्येक थोडे ना आपण लावत बसत. म्हणजे हा लॉजिक बेरीज ट्राय केली, नंतर वजाबाकी ट्राय केली, नंतर नाही झालं, गुणाकार ट्राय केला, नंतर भागाकार ट्राय केला, नाही झालं, वर्ग घन मूळ संख्या आहे का, इव्हन ऑड आहे का, अंकांचा गुणाकार आहे का, अंकांची बेरीज आहे का, असं एक एक ट्राय करत बसतो का आपण. नाही ना. आपल्या लक्षात आलं पाहिजे पहिलीच की काय विचार केला पाहिजे आपण. या गोष्टी महत्वाच्या आहेत, तर आपण प्रश्नाच्या उत्तरावर लवकरात लवकर पोहोचू शकू. ठीक आहे. मग आता प्रश्न बघा. 4 नंतर 11 दिसते, नंतर 31 दिसते. अच्छा मग एक गोष्ट आपण असा विचारात घेऊ शकतो. 4 दुने 8 अधिक 3 11 झाला असेल, किंवा 4 त्रिक 12 वजा 1 11 झाला असेल. ठीक आहे. 11 आणि 31 बघा. 11 दुने 22, 11 त्रिक 33 वजा 2 31 होईल. किंवा अच्छा 11 दुने 22 वगैरे त्याचे काही लागत नाहीये. चला आता 31 65. 31 दुने 62 अधिक 3 65, म्हणजे गुणिले 2 अधिक 3. इथे गुणिले 2 अधिक 3 झालं होतं. आता इथे मात्र गुणिले 3 वजा 2 झाले. मग इथे बघा गुणिले 3 वजा 2 झाले का बघूयात. बघा काय केलं बघा. सुरुवातीला 4 दुने 8 अधिक 3 11. ओके. मग इथे पुढे काय केलं बघा. 11 त्रिक 33 वजा 2 31 झालं. आणि त्याच्यानंतर बघा 31 दुने 62 अधिक 3 65 झालं.
इथे 65 त्रिक बघा 8 वजा 2, 5 त्रिक 15 वजा 2 13, कॅरी केलं 1, 6 त्रिक 18 19 भेटलं. म्हणजेच पुढील संख्या असणार आहे गुणिले 2 अधिक 3 करून मिळणारी संख्या. म्हणजे लॉजिक आता आपल्याला क्लिअर झालेलं आहे. सिरीज कशी होती ती आपण बघितली. 3 दुने 6 अधिक 3 किती झाले 9 झाले, 19 दुने 38 म्हणजे 389 आपल्याला बघायला भेटेल. पर्याय बी आपलं उत्तर आलं 389. ठीक आहे बघा इथेही दोन लॉजिक्स लागलेत. पहिल्यामध्ये गुणिले 2 अधिक 3 केलं, नंतर गुणिले 3 वजा 2 केलं, पुन्हा गुणिले 2 अधिक 3 नंतर गुणिले 3 वजा 2. तर ही सिरीज जी आहे ती आपल्याला कंटिन्यू करायची होती आणि सातत्याने तशा पद्धतीने जाऊन आपल्याला उत्तर मिळवायचं होतं. चला आता अपूर्णांक दिलेले आहेत. 12 नंतर 6.5 दिलेत, 7.5 दिलेत, 12.75 दिले, 27.50 दिले. आता 55.75, 57.5, 71.25 आणि 70.5 यांच्यापैकी कोणतं उत्तर येईल ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. ठीक आहे. मग आता पहिला जो पार्ट होता, पहिल्या पार्ट मध्ये आपण बघितलं 12 नंतर 6.5 आलाय, म्हणजे 12 गुणिले 0.5 6 भेटेल, अधिक 0.5 केलं 6.5 भेटेल. बघा 6.5 एक 6.5 अधिक 1 केलं 7.5 भेटलं. म्हणजे गुणिले 1 अधिक 1 ज्या संख्येने गुणाकार करतोय तीच संख्या आपण वाढवत गेलेलो आहोत. आता 7.5 जुने काय झालं असतं 15 झालं असतं, म्हणजे गुणाकार 2 केले का नाही, म्हणजे गुणिले 1.5 करून त्यात 1.5 मिळवला असावा. ओके. मग त्याच्यानंतर बघा 12.75 गुणिले काय होईल 2 अधिक 2 झालं असेल. बघा बघा 12.75, आता 12 दोन्ही 24 झाला आणि हे 0.75 दोन्ही 1.5 म्हणजे 25.5 अधिक 2 27.5 भेटलं. मग त्याच्या पुढील संख्या काय येणार आहे गुणिले 2.5 प्लस 2.5. बघा आता 27.50 गुणिले 2.5. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये 2.5 आपण मिळवणार आहोत. आता हे डॉट डॉट समजा विसरून गेलो आपण. 25 0 0, 25 पाचा 125 कॅरी केले 12, 25 साता 175 अधिक 12 187, म्हणजे इथे 7 ठेवलं कॅरी केले 18, 25 जणे 50 अधिक 18 68. म्हणजेच काय झालं रे बघा 1 2 आणि 3, 1 2 3 3 सोडलं राहिलं किती 68.75. काय भेटलं आपल्याकडे आता 68.75 आणि त्याच्यामध्ये किती वाढवायचे 2.5 वाढवायचे. तर काय भेटेल बघा रे 5 12 कॅरी केले 1 11 कॅरी केले 1 71.25. काय भेटलं 71.25. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं उत्तर आलं 71.25. ओके. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. आता बघा आपल्याकडे 80 81 77 86 70 प्रश्नचिन्ह या संख्या दिलेल्या आहेत. मग आता 80 नंतर 81 दिसलं, 1 ने वाढ झाल्याचे दिसले, +1 झाल्याचं दिसलं. 81 नंतर 77 दिसलं, -4 झाल्याचं दिसलं. 77 नंतर 86 दिसलं, +9 झाल्याचं दिसलं. 86 नंतर 70 दिसलं, -16 झाल्याचं दिसलं. म्हणजेच लक्षात आलं की 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग. आता इथे 5 चा वर्ग 25. मग ते वाढणार की कमी होणार बघा. वाढ झाली घट झाली, वाढ झाली घट झाली, म्हणजे वाढणार आहे. म्हणजे 70 अधिक 25 95 आपलं उत्तर येईल 95. पर्याय सी. काय उत्तर आलं 95. ऑप्शन सी जे आहे ते ऑप्शन सी आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. आता दिलेल्या मालिकेतील जो प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. जो प्रश्नचिन्ह दिलेला आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. 9 18 15 प्रश्नचिन्ह 55 330. अच्छा संख्या पुन्हा वाढलेली दिसलेली आहे. आता वाढते पुन्हा कमी होते, वाढते कमी होते. तर बघा 9 दुने 18, 18 वजा 3 15, 15 गुणिले 4 काय होईल मग 60 येईल. 60 वजा 5 55 भेटेल. 55 गुणिले 6 330. म्हणजेच काय झालं बघा गुणिले 2 वजा 3 गुणिले 4 वजा 5 गुणिले 6 पुढे काय आलं असतं -7 आलं असतं. जर याच्या पुढची संख्या जर विचारली असते तर 323 जे आहे ते आपण -7 करून आपण सांगितली असते. ठीक आहे. तर 300 इथे काय येईल 60 ही संख्या ठेवायला आपण 60. पर्याय तिसरा जे आहे ते पर्याय तिसरा आपलं उत्तर आहे. काय उत्तर भेटलं आपल्याला ऑप्शन 360. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. एक टर्म गहाल असलेली मालिका आपल्याला इथे दिलेली आहे.
तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा जो या दिलेल्या मालिकेस पूर्ण करेल. आता 12 143 14 195 16 क्वेश्चन मार्क 18 323 एकदम इझी लॉजिक भेटते बघा. 12 144 म्हणजे 12चा वर्ग 144 वजा 1 143 भेटला. 14चा वर्ग 196 वजा 1 195 भेटेल. म्हणजेच पुढे काय होईल 16चा वर्ग 256 वजा 1 255 भेटेल. 255 पर्याय डी आपला उत्तर आहे. वर्ग वजा 1 हे पॅटर्न इथे लागू पडत होता. चला पुढील संख्या 65 126 217 344 दिलंय आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं आपल्याला विचारलंय. आता बघा 65 126 217 344 आणि प्रश्नचिन्ह या पद्धतीच्या संख्या दिलेल्या आहेत. संख्या बघा घनसंख्येच्या जवळच्या संख्या दिसत आहेत बघा. 4चं घन 64 आहे अधिक 1 केलं 65 भेटला. 5चा घन 125 अधिक 1 126 भेटला. 6चा घन 216 अधिक 1 भेटला 217. 7चा घन 343 अधिक 1 344 भेटेल. 8चा घन 512 अधिक 1 513 भेटेल. 513 513 पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय 513 आपलं उत्तर येईल. फर्स्ट ऑप्शन 513 एकदम परफेक्ट उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न 18वा प्रश्न 1 8 9 64 क्वेश्चन मार्क 216 49 512. आता इथे मध्ये प्रश्नचिन्ह जो दिलाय त्याच्या जागी काय येईल. आता संख्या रीड करताना आपल्याला दिसतं वर्ग संख्या घनसंख्या वर्ग संख्या घनसंख्या दिसत आहेत बघा. आता जर तुम्ही इथे बघा तर इथे 3चा वर्ग भेटला. हा 4चा घन आहे बघा. 1चा वर्ग 2चा घन 3चा वर्ग 4चा घन 5चा वर्ग 25 पर्याय बी उत्तर आलं. 6चा घन 216 7चा वर्ग 49 8चा घन 512 झालं. आलं उत्तर 25. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 19वा दिलेली जी मालिका आहे त्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. मालिकेतील प्रश्नचिन्ह जो आहे त्याच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. 1 3 18 59 139 प्रश्नचिन्ह 1 3 18 59 139 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल. जो प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल असं आपल्याला इथे विचारलं. 275 289 271 261. इथे प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येणार. अच्छा बघूयात आता फरक बघा रे. 1 अधिक 2 3 भेटले. इथे 15चा फरक दिसला. इथे आपण जर बघितलं तर 1 31चा फरक दिसतोय. सॉरी 41चा फरक दिसतोय. 41 इथे बघितलं तर 80चा फरक दिसतोय. पुढे बघूयात आता किती फरक दिसतोय बघा. आता बघा 2 15 41 80 असं दिसतंय. काय झालं बघा इथे 13 ने वाढ झाल्याचे दिसतंय. इथे 26 ने वाढ झाल्याचे दिसते. इथे 39 ने वाढ झाल्याचे दिसते. म्हणजे 13च्या टेबल नुसार वाढ झाली. 13 26 39 नंतर पुढे 52 ने वाढ होईल. म्हणजे 80 अधिक 52 132 होत आहेत. तर या संख्येमध्ये 132 ने वाढ करा बघा. 9 2 11 कॅरे केले 1 3 3 6 1 7 आणि 2 271 भेटेल आपल्याला. 271 दिसते पर्याय सी मध्ये. म्हणजे इथे जो फरक होता डबल डिफरन्सचा लॉजिक जो आहे तो डबल डिफरन्सचा लॉजिक आपल्याला इथे बघायला भेटला बघा. डिफरन्सचा जो लॉजिक आहे आता इथे डबल डिफरन्स आपल्याला पाहायला भेटलेला आहे आणि उत्तर काढला आपण 271. ठीक आहे. चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 20. आता दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्ह जो आहे त्याच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. 5 नंतर 30 दिसते नंतर 35 नंतर क्वेश्चन मार्क 143 286. अच्छा मग या ठिकाणी काय झालंय ते देखील पाहूयात बघा. आता 43 दुने 286 दिसतंय गुणिले 2 दिसतंय. अच्छा बघा 5 गुणिले 6 30 30 अधिक 5 35 मग 35 गुणिले 4 करावं लागेल कारण बघा गुणिले 6 अधिक 5 गुणिले 4 किती होईल रे 35 चौक 140 होईल आणि त्याच्यानंतर अधिक 3 झालं 143 गुणिले 2 286 म्हणजे 140. ऑप्शन 2 जे आहे ते ऑप्शन 2 140 आपलं उत्तर येईल. 140 हे आपलं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 2. ओके. चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 21 3 9 24 57 प्रश्नचिन्ह 267 552. आता जो प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी
येणारी जी संख्या आहे ती येणारी संख्या कोणती असेल? 121, 118, 114, 126. 3, 9, 24, 57, प्रश्नचिन्ह 267, 552. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल असं विचारलंय. प्रश्नचिन्ह जो आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल? एकशे एकवीस, 118, 114, 126. 121, 118, 114, 126. प्रश्नचिन्ह जो आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल असं विचारलंय. तर आता बघा 3, 9, 24, 57 दिसतंय. ठीक आहे. अच्छा बघूयात आता इथे लॉजिक बघा, समजून घेऊयात काय दिसतंय बघा. आता सपोज असं केलं मी, या 267 आणि 552 वरून लॉजिक लावण्याचा प्रयत्न केला. 267 दुने 7 दुने 14 कॅरी केले, 1 6 दुने 12 1 13, 534 भेटते बघा. 2 दुने 4 1 5, 534 अधिक 18 करावं लागेल तर 552 भेटेल. म्हणजे इथे गुणिले 2 अधिक 18 केल्याचं दिसतंय. अच्छा सपोज इथे मी बघितलं तर 3 दुने 6 अधिक 3 9 भेटेल. 9 दुने 18 अधिक 6 24 भेटला. 24 दुने 48 अधिक 9 57 भेटला. मग पुढे काय येईल? गुणिले 2 अधिक बघा 3 6 9 12, म्हणजे 57 दुने 114, 114 अधिक 12 126 भेटेल. 126 गुणिले 2 252 अधिक 15 267 भेटला. म्हणजेच कन्फर्म उत्तर इथे पर्याय डी 126. बघा लॉजिक कशाही पद्धतीने विचारलं जाऊ शकतो. आपल्याला फक्त ना ते क्लिक होणं गरजेचं की बाबा नक्की काय झालंय. कुठून तरी एक हिंट मिळणं गरजेचं आहे. क्ल्यू तुम्हाला भेटला तो क्ल्यू जो आहे तो तुम्हाला आन्सर वर पोहोचवू शकतो. त्याच्या बेसवर तुम्ही जे आन्सर आहे आन्सर वर पोहोचू शकता. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 22. आता दिलेल्या मालिकेतील जो प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? 199, 211, 196, प्रश्नचिन्ह 193, 217. या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल? 205, 214, 207, 210. बघा 205, 214, 207, 210 असं दिलेलं आहे. तर ज्या प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येणार असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. बघा आता इथे संख्येमध्ये आपण जर बघितलं तर 199 नंतर 211 दिसले, नंतर 196 दिसले. इथे आपण जर अल्टरनेट सिरीजचा विचार केला -3 बघायला भेटला, इथे -3 बघायला भेटला. अच्छा इथे संख्या 217 दिसते. मग आपण वाढ केली, समजा 211 अधिक 3 केलं 214 भेटलं, अधिक 3 केलं 217 भेटेल. म्हणजे 214 ही संख्या आपल्याला इथे दिसली पाहिजे. 214 संख्या भेटली पाहिजे आणि उत्तर भेटलं आपल्याला पर्याय बी. हे आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. दिलेल्या मालिकेतील जो प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? 5, 13, 22, 34, 51, 75, 108, 152 आणि प्रश्नचिन्ह. आता इथेही संख्या वाढताना दिसते, संख्येमध्ये वाढ होताना दिसते. तर बघा 5 अधिक 8 13, 13 अधिक 9 22 झाले, 22 अधिक 12 34, 34 अधिक 17 51 अधिक 24 अधिक 33 अधिक 44 अशा पद्धतीने झाल्याचं दिसतंय. फरक बघा, 1 ने वाढ झाली, 3 ने वाढ झाली, 5 ने वाढ झाली, 7 ने वाढ झाली, 9 ने वाढ झाली, 11 ने वाढ झाली, म्हणजे 13 ने वाढ होणार. तर 57 पुढची संख्या वाढेल, 7 2 9 15 5 20, 209 आपल्याला भेटेल आणि जे की पर्याय सी दिसतंय. म्हणजे इथे बघा विषम संख्या ज्या आहेत त्या वाढत गेल्याच्या दिसतात. 1 3 5 7 9 11 आणि 13. डबल डिफरन्स जो आहे तो डबल डिफरन्स इथे लागू पडलेला आहे. इथे जो लॉजिक लागू पडलेला आहे तो डबल डिफरन्सचा लॉजिक इथे आपल्याला लागू पडल्याचं दिसतंय. 209 हे आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे चला पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 24. आता दिलेल्या मालिकेतील जो प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी संख्या आहे ती संख्या कोणती असेल? जो प्रश्नचिन्ह आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या खालीलपैकी कोणती असेल? 2 3 11 38 102 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी
208, 227, 249, 204 यांच्यापैकी येणारी संख्या जी आहे ती संख्या कोणती असेल? चला आता 2, 3, 11, 38, 102 प्रश्नचिन्ह बघा. 2 अधिक 1 3 भेटलं. 3 अधिक 8 केले 11 भेटले. 11 अधिक 27 केले 38 भेटेल. 38 अधिक 64 102 भेटेल. आणि मग पुढील संख्या काय येईल बघा रे. 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, 4 चा घन आणि पुढे 5 चा घन 125 ने वाढ होताना दिसेल. म्हणजे 227 जे आहे 227 ही आपल्याला संख्या भेटेल. पुढील संख्या पर्याय बी आलं आपलं उत्तर. ऑप्शन बी अचूक उत्तर आहे. 227 हे आपलं करेक्ट उत्तर असेल. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 25. दिलेल्या मालिकेतील जो प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी कोणती संख्या येईल? 1, 2, 6, 33, 49, 174 आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या खालील पैकी कोणती असेल? 308, 217, 210, 324. प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी कोणती संख्या येईल? आता 1 नंतर 2 दिसते, नंतर 6 दिसते, नंतर 33 दिसते, 49 दिसलं. ठीक आहे. अच्छा फरक जर विचार केला तर इथे 1 ने वाढ झाल्याचे दिसते, इथे 4 ने वाढ झाल्याचे दिसते, इथे 27 ने वाढ झाल्याची दिसते, इथे 16 ने वाढ झाल्याची दिसते. क्लिअर आहे. इथे बघा 1 चा घन 1, 2 चा वर्ग 4, 3 चा घन 27, 4 चा वर्ग 16, इथे 5 चा घन 125 ने वाढ झाल्याची दिसेल. पुढे 6 चा वर्ग 36 ने वाढ झाल्याची दिसले पाहिजे. बघा इथे 180 अधिक 30 210 बघायला भेटेल. 210 कुठे दिसते ते बघा. पर्याय सी मध्ये आलं उत्तर आपलं. 210 पर्याय सी हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. आणखी पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 26. आता दिलेल्या मालिकेत जो प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी कोणती संख्या येईल? आता आपल्याला संख्या दिसते 22, नंतर 33 दिसला, नंतर 20, नंतर 37, नंतर 18, नंतर प्रश्नचिन्ह. आता आपण अल्टरनेट सिरीजचा जर विचार केला तर इथे बघा -2 -2 असं करू शकतो. इथे बघा +4 झालं तर इथे पुढे +4 करून आपल्याला 41 ही संख्या भेटेल. पर्याय डी दिसते आपल्याला 41. किंवा तुम्ही असं करू शकता +11 -13 +17 -19 अधिक काय होईल बघा. आता ही 11, 13, 17, 19 या मूळ संख्या आहेत. या काय आहेत? मूळ संख्या आहेत. मग पुढे येणारी मूळ संख्या कुठली असेल? 20, 21, 22, 23. 23 येईल पुढील मूळ संख्या. म्हणजे 18 अधिक 23 41 आपल्याला बघायला भेटेल. म्हणजे असंही मूळ संख्यांचा लॉजिक लावला तरीही चालेल. अल्टरनेट सिरीजचं जरी लॉजिक लावला तरीही तुम्हाला उत्तर जे आहे ते भेटून जाईल अल्टरनेट सिरीज नुसार. क्लिअर? हे आपलं उत्तर येईल 41. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 27. आता बघा 2, 6, 16, 38, 84 प्रश्नचिन्ह 368. आता इथे बघा संख्येमध्ये वाढ होताना दिसते. मग ती वाढ झाली तर ती कशी झाली त्याच्या बेसवर आपण विचार करूयात. सॉरी. बघा आता संख्येची जर आपण वाढ होताना बघितली आपल्याला इथे दिसते बघा 6 दुने 12 अधिक 4 16 होते. बघा 2 दुने 4 अधिक 2 6 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 2 अधिक 4 16 दुने 32 अधिक 6 38 38 दुने 76 अधिक 8 84. बरोबर. म्हणजे पुढील येणारी संख्या 84 दुने जी काही संख्या भेटेल 168 भेटली अधिक 10 178 भेटेल. बघा 84 दुने 168 अधिक 10 178 आणि जी की आपल्याला पर्याय डी मध्ये बघायला भेटले. उत्तर आलं आपलं पर्याय डी. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. आता 70 दिसते, नंतर 40, 50, 90, 200 आणि प्रश्नचिन्ह. या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती असेल? आता बघा एकदा कमी झाल्याचं दिसते संख्या आणि नंतर डायरेक्टली वाढत गेलंय. तर गुणाकाराचं लॉजिक जर आपण इथे लावलं तर 70 गुणिले 0.5 35 भेटेल. अधिक 5 केलं 40 भेटला. 40 गुणिले 1 केलं 40 एके 40 अधिक 10 केले 50 भेटलाय. आता 50 दुने 100 होत आहे म्हणजे ते करून जमणार नाही. 50 गुणिले 1.5 75
अधिक 15 केलं 90 भेटले. 90 दुने 180 अधिक 20 केलं 200 भेटलं. बघा 0.51 1.52 म्हणजे इथे काय येईल 2.5. 200 गुणिले 2.5 किती झाले 500 झाले. आता 5 10 15 20 म्हणजे इथे 25 ने वाढ होणार. म्हणजेच 525 जे आहे ते 525 ही संख्या आपल्याला इथे दिसेल. उत्तर आलं आपलं पर्याय ए 525. काय उत्तर आलं 525. बघा आलं उत्तर. ओके चला आणखी 2 प्रश्न आपण शेवटचे बघूयात आणि मग आपण थांबू. बघा आता इथे 29वा प्रश्न आणि 30वा प्रश्न हे 2 प्रश्न आपल्याला घ्यायचे. आता 30 नंतर 33 दिसते, नंतर 39, नंतर 51 57 प्रश्नचिन्ह. आता संख्येमध्ये वाढ झाली तर ती वाढ कशा पद्धतीने झाली बघा रे. 30 अधिक 3 केलं 33 भेटला. 33 अधिक 6 केलं 39 भेटला. 39 अधिक 12 करून 51 भेटेल. 51 अधिक 6 57 भेटला. अच्छा तुम्हाला बघा एक अंकांचं बेरजेचं लॉजिक तुम्हाला बघायला भेटलं इथे पुन्हा. 3 अधिक 0 3 ने वाढले. 3 अधिक 3 6 ने वाढलं. 3 अधिक 9 जे 39 ची संख्या होती 12 ने वाढली. 5 अधिक 1 6 ने वाढले. मग 7 5 अधिक 7 12 म्हणजे 12 ने ही संख्या वाढली तर 69 ही संख्या भेटेल. आणि 69 दिसते आपल्याला पर्याय डी. काय दिसतंय पर्याय डी दिसतंय 69 हे आपलं उत्तर येईल. तर एक नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. अच्छा बघा 2 6 30 60 130 210 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी संख्या आहे ती संख्या खालीलपैकी कोणती असेल असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर बघा आता 2 6 बघा रे 1 चा घन 1 अधिक 1 2 भेटले. 2 चा घन 8 वजा 2 6 भेटले. 3 चा घन 27 अधिक 3 30 भेटले. 4 चा घन 64 वजा 4 60 भेटले. 5 चा घन 125 अधिक 5 130 भेटले. 6 चा घन 216 वजा 6 210 भेटले. तर पुढे काय येईल 7 चा घन अधिक 7 343 अधिक 7 350 इथे आपल्याला भेटेल. आणि 350 दिसते पर्याय डी हे आपलं उत्तर. 350 पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं उत्तर आलं. तर बघा नंबर सिरीज या टॉपिकवर आपण हे 30 प्रश्न घेतलेले आहेत आणि हे 30 प्रश्न तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच बघा विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा आणि बाकी विद्यार्थ्यांपर्यंत देखील आपली जी माहिती आहे ती नक्कीच शेअर करत जा जेणेकरून ते देखील आपले व्हिडिओ जे आहे ते बघायला सुरुवात करते. ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे आपलं सुपर स्टडी कॉर्नर हे ऍप नसेल त्या विद्यार्थ्यांनी ऍप डाउनलोड जरूर करा. सुपर स्टडी कॉर्नर युट्यूब चॅनल तसेच टेलिग्राम चॅनलला देखील जरूर जॉईन व्हा. थांबूया तिथेच. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.